सध्या सोशल मीडियावर दोन बांगलादेशी नागरिकांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो। बॉर्डर से आता ना 20,000 किसको देता? वो जे आदमी लेके आता हाँ। उसको दे। व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये ते नागरिक भारतामध्ये कशा पद्धतीने घुसखोरी करता येते, हे इथं व्यवस्थित सेटल होता येतं हे सांगत आहेत। फक्त 20,000 रुपये देऊन बॉर्डर पार करता येते, बनावट आधार कार्ड मिळतं आणि भारताच्या विविध शहरांमध्ये त्यांना वसवलं जातं, असं या व्हिडिओमध्ये ते सांगत आहेत। हे सर्व काम कोण करतं, ही यंत्रणा कशी राबवली जाते आणि याचा आगामी निवडणुकींच्या लोकशाही परंपरेवर काय परिणाम होऊ शकतो, हे पाहूयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे। सध्या सोशल मीडियावर बांगलादेशी नागरिकांचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओत ते भारतामध्ये 20,000 रुपये देऊन बॉर्डर पार करता येते, बनावट आधार कार्ड मिळतं आणि भारताच्या विविध शहरांमध्ये वसवलं जातं असं सांगत आहेत। खरं तर गेली अनेक वर्ष हे काम गुप्त पद्धतीने चालू आहे। गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी याबाबतची मोठी कारवाई करत बांगलादेशातून भारताच्या विविध भागात अवैध घुसखोर आणणाऱ्या 11 लोकांना अटक केली होती। यामध्ये 6 बांगलादेशी नागरिक आणि 5 भारतीय एजंटला अटक केली होती। हे एजंट बनावट भारतीय ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, मतदान कार्ड बनवून बेकायदेशीर स्थलांतरितांना राहायला मदत करत होते। तसेच अनेक ठिकाणी नोकऱ्या देखील देत होते। या 5 भारतीय एजंटच्या टोळीचा म्होरक्या चांद मिया गेल्या 10 वर्षापासून अधिक काळ बांगलादेशातून लोकांना भारतात आणत होता। यामध्ये तो प्रति व्यक्ती 20,000 रुपये आकारत होता। ही दिल्लीतील एक घटना झाली, पण अशाच पद्धतीनं देशाच्या मोठमोठ्या शहरात बांगलादेशी घुसखोरांना वसवणारे एजंट आहेत। त्याचबरोबर इथल्या स्थानिक नेत्यांचे पाठबळ या एजंटला तसेच घुसखोरांना असते, कारण त्यांच्या पाठबळाशिवाय घुसखोराशी हिंमत करूच शकत नाही। यामध्ये घुसखोर या स्थानिकांना मत देतात आणि स्थानिक नेते त्यांना सुरक्षा देतात। अशा पद्धतीने एक साखळी चालवली जाते। ही साखळी कशा पद्धतीने काम करते ते शोधल्यावर लक्षात आलं की ज्या भागात गैरहिंदू 10 ते 15% असतात, त्याच भागात या अवैध घुसखोरांना वसवलं जातं। बरं, यांना वसवण्यासाठी कुठल्या खाजगी नाही तर सरकारी जमिनींवर अतिक्रमण केलं जातं। तिथला समुदाय जास्तीत जास्त कसा वाढवायचा यासाठी एका नियोजित पद्धतीनं काम चालतं। उदाहरणार्थ मुंबईचा विचार करायचा झाला तर मोहम्मद अली रोड, नागपाडा, कुर्ला, मानखुर्द, वर्सोवा आणि मालवणी या ठिकाणी हे सर्व अवैध बांगलादेशी वसवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। खरं तर जमिनींवर अतिक्रमण करणं हा इथल्या एजंटचा आणि स्थानिक राजकीय व्यक्तींचा मुख्य उद्देश नसून इथलं सामाजिक परिवर्तन बदलणं, कायदे आणि नियम बदलणं, राजकीय पार्श्वभूमी बदलणं हा मुख्य उद्देश आहे। या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत सुमारे 90,000 बनावट मतदारांची नोंद आढळून आली। या घुसखोरांच्या सुळसुळाटामुळे सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांची व्यक्तिगत सुरक्षा मात्र धोक्यात आली। बनावट कागदपत्र वापरून घुसखोरांनी रिक्षा, टॅक्सी चालवणं, गवंडी काम, सुतारकाम, इस्त्री आणि धोबी काम यासारखे छोटे व्यवसाय काबीज करायला सुरुवात केल्यामुळं स्थानिक लोकांचे व्यवसाय मात्र तोट्यात जाऊ लागले। या घुसखोरांच्या वाढत्या अतिक्रमणामुळं स्थानिक नागरिक तो परिसर सोडून मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत। गेल्याच वर्षी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेनं मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या धोक्याबाबत स्पष्ट शब्दात इशारा दिला होता। या अहवालानुसार घुसखोरांची संख्या अशीच वाढत राहिली तर मुंबईत 2051 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या घसरून 54% पर्यंत कमी होईल। कारण 1961 साली मुंबईच्या लोकसंख्येत 88% हिंदू होते। त्यात दरवर्षी घट होऊन 2011 मध्ये ती एकूण 6% आली। तसेच 1961 साली मुंबईत मुस्लिमांची लोकसंख्या 8% होती, ती 2011 मध्ये 21% पोहोचली। अवैध बांगलादेशी मुस्लिमांच्या लोकसंख्येचा हा चढता आलेख असाच राहिला तर 2051 पर्यंत मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 54% येईल आणि मुस्लिमांची लोकसंख्या मात्र 30%हून अधिक होईल, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला। याच्यात लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकेकाळी मनसेने बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध जाहीर भूमिका घेत मोर्चा आयोजित केला होता। आता तोच पक्ष अवैध घुसखोरांवर चकार शब्द न काढणाऱ्यांबरोबर सामील झालाय। सध्या बांगलादेशातील हिंदूंची परिस्थिती पाहता इथले बांगलादेशी घुसखोर मात्र चांगले स्थिर झाले आहेत। मुंबईत जरी अवैध घुसखोरांच्या मतदानावर काही हिंदू द्वेष्टी निवडून आले तर आता न्यूयॉर्कला जसे जोहरान ममदानी यांच्यासारखा मुस्लिम धार्जिना मुस्लिम महापौर मिळाला तसाच मुंबईला मिळू शकतो। कारण ममदानी महापौर झाल्यानंतर त्यांनी अनेक मुस्लिम हिताचे निर्णय घोषित केले। त्यामध्ये मुस्लिमांविरुद्ध भेदभाव होऊ नये यासाठी न्यूयॉर्क शहर प्रशासनाकडून मुस्लिम हेट क्राईम प्रतिबंध यंत्रणा राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच महत्त्वाचं आणि गंभीर म्हणजे आता न्यूयॉर्कमधील इमिग्रेशन अंमलबजावणी संस्थांना ते सहकार्य करणार आहे। त्यामुळं तिथल्या मुस्लिम स्थलांतरितांना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे। जर उद्या कदाचित कुणी गैर हिंदू महापौर मुंबईत झाला तर इथल्या अवैध घुसखोरांना कायदेशीर संरक्षण मिळू शकतं। त्यामुळे येणाऱ्या सर्वच निवडणुकात भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी सजग राहून आपल्या मताचा वापर करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।
महा MTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.